तुम्ही बघू शकता आता या सुरेंशवाडीतून मी असा बाहेर निघालेलो आहे. या समोर जो घर दिसत असेल यातनं आता वरती आपल्याला जायचं आहे आणि हा रस्ता बरोबर गेला आपला. आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणीपर्यंत आपल्याला हा रस्ता पोचवणार आहे. तर मित्रांनो आपण चला तर जाऊया हळूहळू. कृष्णारी जेव्हा मराठी व्लॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्हाला आमचे आदरणीय परममित्र दत्ताभाऊ दोरताडे आणि पोपट बनगर, लिंगाजी बुवा अमोल जाधव, त्याचबरोबर धोंडीराम बनगर एवढ्या जणांनी आज आम्हाला त्यांच्या वाड्यावरती सवासणीचं जेवण्यासाठी बोलवलं. तर मी माळकरी माणूस असल्यामुळे मला आवर्जून सांगितलं मी तिकडे चाललेलं आहे. तर आपण त्या जेवणाचा उपभोग घ्यायला जायचं आहे. तर जाताना वाड्यावर जात असताना मी त्याचा थोडा व्हिडिओ बनवतो आणि आपल्याला ज्या दिशेनं जायचं आहे ही दिशा तुम्हाला दाखवू शकतो. याच दिशेनं वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर थोड्याच अंतरावरती त्यांचा वाडा आहे. तर चला मित्रांनो जाऊया आपण वाडा. याच रस्त्यानं हळूहळू वरती जायचं आहे आणि वरती जाऊन मग शेड आहेत, शेडापासून वरती जायचं. जवळ झालं बरं का मित्रांनो. आता बघा तुम्हाला गाड्या दिसत असतील, ही अमोल भाऊची गाडी आहे आणि त्या साईडला आहे ती पोपट भाऊची गाडी आहे. लिंगाजी महाराजांची गाडी इथं नाही आणि यांच्या कोकरं कोंडण्यासाठी यांनी बनवलेली हे मोठं जाळं आहे. या जाळ्यात ही मेंढरांची कोकरं कोंडली जातात. ही कुळवणी आणि शेक असे दोन वस्तू शेक गरम करायला ठेवल्या. जेवण तयार झालं आहे पूर्णपणे आणि तुम्ही बघू शकता याच ठिकाणी आता आपल्याला बसायचं आहे जेवायला. आणि बघू शकता एकदम घरच्यासारखं बरं का इथं. हे जे वाघरव असतं का नाही एकदम घरच्यासारखं. हा आता देवीची ओटी भरण्यासाठी तयार केलेला दिवा आहे. आणि तुम्ही तो बघू शकता आमचे परममित्र धोंड्याभाऊ बसले ते मोबाईलवर. काय बघते ते काय माहीत नाही पण काहीतरी बघत बसले ते मोबाईलवर. खुसत्या बघते ती खुसत्या. आणि अशा रीतीनं हळूहळू आपण चला आता ह्या गावाने आणल्या बघा अमोलभाऊच्या गावानीत कोकरं चरती दी कोकरानं रतीब घातल्या अमोलभाऊनी येऊन आणि चांगल्या रीतीनं कोकरं खाता येत्या रतीब. आणि हे बघू शकता अमोल भाऊ आमचे त्यांचा खूप असा शेळ्या मेंढ्याचा खूप खतरनाक बिझनेस आहे बरं का. त्याचबरोबर आमचे फ्लॅशलाईट जरा तुमच्या चेहऱ्या करा की मरडीच्या पाहुण्यालाच बरं का. आणि आता अमोल भाऊनी इकडं कोकरांनी बाहेर खायला काढले आणि इथंच वरच्या साईडला मेंढ्या आहेत. आता काय दिसणार आता शेळ्या मेंढ्यासनी भरडा बघा माणसं ह्याच्यात घालते गावानीत. आणि आमच्याकडे ठिक्यात असतं डायरेक्ट वर ठिक्यात डायरेक्ट ठिक्यात खायला किती खावा मनसुख. काही गावाने घातलं किती बघ मनसुख खायला घातले गावाने. काय खायचं ते खावा. पेंड आणि मका दोन्ही मिक्स आहे. आणि बघणार ना ते हे माय काय माहिती आहे का बघणार आहे नाहीतर आता अमोलभाऊला पैसे देणार आणि गावाने मी आपल्या घरी घेऊन जाणार आहे मला. म्हणजे बाद झाला आता यांच्या कोकरांचं लई झालं माझ्या कोकरांनी आता खाऊ देवायचं. झालं का अरे देवीचा निवद कवा तयार करायचा. तुम्ही बघू शकता आता आम्ही दत्ताभाऊच्या वाजावाले शेळीला बघा एकाच शेळीला अर्धा टप मक ठेवली ती. कसा रतीब असते बघा त्यांच्याकडे. आणि तुम्ही मोठं चारणार आणि ही टप भरून चारणार कसं खायला आहे बघा. आणि आमचे दत्ताभावा बसले त्या बॉडीवर घर असल्या का ना वारं धट्टे बरं का इकडे सगळे आवाज. आणि हा असा उघड्यावरचा प्रपंच म्हणा किंवा संसार म्हणा जबरदस्त आहे बरं का. तुम्ही कधीतरी उपभोग घ्यायला या आला म्हणजे गावाकडे इकडे सगळं खाली गावाच्या सर्व लाईटा दिसत आहेत. दोघंजण आलोय जेवण करण्यासाठी मॅच लावून बसलोय SPLचा जबरदस्त प्रेमी. तुम्ही बघू शकता चेन्नई वर्सेस कोण आहे KKR याची मॅच लागल्या इथं बघू शकता तुम्ही. KKRचा फील्ड आणि चेन्नईचा दाखवलेला आहे जबरदस्त. आणि हे आमचे दत्ताभाऊ आमचे लाडके दत्ताभाऊ बसलेले आहेत. वाघरेवरचं जीवन असंच असते बरं का.
बघू शकता इथं आमचे साहेब उभे राहिलेत बरं का. साहेब एवढं काही क्लिअर दिसत नाही, पण रात्रीची वेळ असल्यामुळे साहेब थोडा अंधुक दिसत असलं तरी साहेब सगळ्यांच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या गावाने असतात. पण आमच्या साहेबांच्याकडे गावाने बघा कसले नाद करायचे नाही. ताडपत्रीची गावाने बनवून आणलेले साहेबांनी आमच्या. आणि याच्या साहेबांनी गावानेमध्ये जे रतीब टाकला की याच्यात कोकरं मेंढ्या शेळ्या खाऊ शकतात किंवा ज्वारी बाजरी मिक्स असते, तुम्हाला दिसत असेल. आणि हे आहे खप. आता दत्ताभाऊंच्या वाघराव आहे इथं आलो आहे वाज्यावर. आणि बघा मरळीचे आमचे पाहुणे इथं बसलेत. आणि आता चहा बनवायला चालला आहे. वहिनीने चहा ठेवला आहे तिकडे. तर बघू शकता केवढ्या मोठ्या भोगल्यात चहा ठेवला आहे. बघितलं तर आम्ही 3 माणसं चहा पिणार आणि एवढा चहा ठेवला आहे बरं का. आणि बघू शकता हे कसं चुलीवर चहा असते. हे बघा असं वाघरावरचं जीवन असं असतं बरं का. आणि हे आता काठू खाल्लंय माझ्याकडनं देवा. बघा हे वहिनी हे विकत ही भासलं पोळलं चांगलं बॉट पोळलं रे माझं देवा देवा देवा. हे कितीला बसतं असलं? कुठं भेटतं? बघा वहिनीने चहा ठेवला आमच्याला. त्याला जाळ लागणार वाऱ्यानं जाळ लागणं झालंय म्हणून कडेना कडल आता थोड्या वेळानं कडल. मित्रांनो आता या चहा प्यायला संध्याकाळचे वाजले किती पाहुणं? 7:30 पावणे 8 झाले असतील. 7:50 या चाय प्यायलाय बरं का मित्रांनो. वाड्यावरचा वाघरावरचा चाय प्यायलाय. व्हायचं द्यावं मला वहिनी, मी लई चहा पेत नाही. व्हायच वाज आता भरा फुल भरा. तुम्हाला काय की बघा चाय घेतलाय. तुम्हाला वहिनी चाय प्यायला मित्रांनो वाघरावरचा चहा. चाय बनवलाय बरं का. आणि आम्हाला त्या साईडला बसलं तर आणि वहिनी हात काढावं त्याच्यात काय लाजायचं वहिनी. चाय बनेला बघा इथं वहिनीने. आता इथं चहा प्यायचा का आता तिकडं चहा प्यायलाय. पण ह्या माणसाला बरं का आमच्यात यात्रेला आहे. तुम्ही बघू शकता आमचे महाराज आहेत. निवत काढायचं चाललंय देवीच्या याच्यासाठी. हे गुळवणी आहे आणि याच्यामध्ये शेक आहे. आणि शेकाला पळी आणायला पाहिजे होती. बघू शकता ही 3री चूल आहे आणि ती काय 4थीवरची काय चूल पेटलीच नाही. आणि 4थ्या चुलीचे साहेब या साईडला बसलेले आहेत. आणि 1 नंबरच्या चुलीचं मालक तुम्ही बघू शकता. जरा अंधारात आहे ती, पर जवळ जाऊन त्यांचा तुम्हाला चेहरा दाखवतो.